आली आणि तिसरे पंच त्यांच्या समेत दीपक बोराडे सर घाटकोपर हे तीन ऑफिशियल्स पंच उद्या सँडी पालकर आपल्या समेत जोडले जातील आणि गुणलेखक तुम्ही पाहू शकाल सोमनाथ पाटील वाजे। तर नक्कीच तुम्ही मैदानावरती सलामीची जोडी इथे पाहू शकाल। जासई संघाच्याकडून भूषण मात्रे आणि साईश मात्रे ही सलामीची जोडी आणि त्याच्यानंतर तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवर इथे पाहू शकाल। तर इथे सलामीची जोडी आली साईश मात्रे आणि भूषण तुम्ही पाहू शकाल आणि गोलंदाजीच्या मार्कवर कुणाल गडगे गोलंदाजीच्या मार्कवर इथे पाहू शकाल। सूरज धुतकर सारखे चांगले गोलंदाज आहेत त्यांच्यामध्ये, जो डावकुरे हाताचा चांगला गोलंदाज सातत्याने मलंगड विभाग परिसरामध्ये तुम्ही त्याला पाहू शकाल। आणि हा संघ कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जास्त खेळत असतो। 25 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे बघा, तर नक्कीच इथे मॅच स्टार्ट होईल। भरपूर गावामध्ये 2-2 संघ असतात, तशाच पद्धतीने तुम्ही वसार संघाला देखील पाहू शकाल आणि वसार संघाची एक धमक आहे, तुम्ही जेव्हा त्यांना कॉल करा ते बिंदास खेळायला येतात आणि नक्कीच रविदादांनी इथे त्यांना खऱ्या अर्थानं खेळाडूंना गोला केला आणि त्यांनी इथे खेळण्यासाठी आणलं आणि ती स्पर्धा मात्र यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली। तर नक्कीच वळूया मॅचकडे। शो द गुड गेम गुड क्वालिटी, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। पहिलाच आखूड टप्प्याचा बॉल होता, अपरकट मारण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने तडम्यांच्या क्षेत्रामध्ये जाईल। भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत असताना 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होतील। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता साईचा, मात्र लक्ष नव्हता इथे भूषण यांचं। 2 धावेच्या मदतीनं अकाउंट इथे ओपन केलंय जासई क्रिकेट संघानं। जासई क्रिकेट संघाचा विचार केला तर नक्कीच वीर हुतात्मे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब ज्यांनी 12.5% न्याय हक्क मिळवून दिला आणि प्रत्येकाने घेतला आपल्या मनामनात एकच नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त दिबा पाटलांचंच नाव। अशा पदस्पर्शाने पावन झालेल्या जासई हा गाव तुम्ही पाहू शकाल आणि तो संघ नक्कीच या मैदानावरती खेळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा इथे तयार होतील। हवेत आहे फटका, चेंडू जाईल मिड विकेटच्या टोक्यावरून, दर्जेदार षटकार। भूषण मात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच षटकार आणि षटकाराच्या मदतीने तुम्ही इथे धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, झेल सुटलं होतं आणि त्याच्यानंतर आलेला हा झेल सुटल्यानंतर एक दर्जेदार षटकार तुम्ही पाहू शकाल। तर गोलंदाज तयार, पुन्हा एकदा फटका मात्र जोरात आहे, हा देखील चेंडू जाईल पुन्हा एकदा मिड विकेटच्या टोक्यावरून। पंचांचा इशारा इथे येईल, हा दर्जेदार षटकार। षटकाराच्या मदतीने तुम्ही इथे धावसंख्या पाहू शकाल 14 या धावसंख्येवरती। एक सावध सुरुवात तुम्ही पाहू शकाल जासई क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज भूषण यांच्या माध्यमातून। आणि जेव्हा जेव्हा हे फलंदाजीसाठी येतात तेव्हा आक्रमक इरादा नेहमी सातत्याने स्पष्ट करत असतात आणि त्यावेळी तुम्ही पाहू शकाल त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना हे 2 षटकार त्याने लगावलेत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील इथे। कुणाल आखूड टप्प्याचा बॉल इथे भिरकावून लावलाय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार। स्पर्धेमध्ये आलात, धन्यवाद। तर नक्कीच या चौकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये पाहत असताना 18 या धावसंख्येवरती आतापर्यंत या स्पर्धेचा उच्चांक खुटारी संघाने केला होता। 70 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यानंतर सेकंड मॅच मध्ये फक्त त्यांना 34 धावा बनवता आल्या आणि 35 धावांचा टार्गेट चेस करत असताना त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि तो सामना जिंकला होता। तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत नक्कीच
चैतन्येश्वर 11 खुटारी क्रिकेट संघ हारता हारता सामना जिंकले ते गोलंदाजीच्या जोरावरती. इथे राऊंड द विकेटने आले होते. भरपूर चांगला चेंडू आहे. रनआउटची चान्स इथे असेल का नाही. पंचांचा इथे इशारा येणं अपेक्षित. नॉट आउटचा इशारा आलाय. तर इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तर आमचे तिसरे पंच इथे नक्कीच असतील. इथे कॉल नव्हता मला तर वाटतंय साईशाच भूषणने कॉल घेतला तो. तर नक्कीच इथे पाहूया डेंजर झोन कोणाकडे जाईल. जर फलंदाज बाद असला तर जासईला पहिला धक्का मिळेल आणि फलंदाज मात्र इथे सुरक्षित असतील तर चांगली स्थिती इथे बनेल. भरपूर चांगला चेंडू होता. खोलवर पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू तुम्ही पाहिलात आणि त्या चेंडूला सन्मान दिलं होतं या ठिकाणी फलंदाज भूषण याने. परंतु एक धाव घेण्यासाठी ते आतुरले आणि इथे एक धावेसाठी डायरेक्ट हिट झालं आणि इथे फलंदाज होतील. तिसऱ्या पंचांचा इशारा येईल. फलंदाज होतील बाद. पहिला हादरा गरज नसताना ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता आणि ती धाव घेत असताना साईश मात्रे एक अष्टपैलू गुणवान खेळाडू सातत्याने व्यावसायिक क्रिकेट तो खेळत असतो. तो खेळाडू मात्र इथे बाद झालाय आणि जासई संघाला हा पहिला हादरा. इथे विकेट किपरच्या माध्यमातून त्यांचं लक्षही नव्हतं. फक्त मागून थ्रो फेकला होता आणि डायरेक्ट हिट केलं. जसं पद्धतीने महेंद्रसिंग धोनी तुम्ही त्याला सातत्याने पाहू शकाल. जेव्हा थ्रो कलेक्ट करण्यासाठी तो स्टंपच्या पुढे जात असतो आणि जास्त जर आखू टप्प्याचा थ्रो येत असेल तर आणखी ते पुढे सरसावून जातात. तर अशा पद्धतीने ह्या बॉल्सवर ते पुढे गेले स्टंपच्या आणि त्यांनी हिट केलं आणि इथे फलंदाज बाद झाले ते साईश. पहिला हादरा इथे मिळेल तो विठ्ठल रखमाई जासई क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज येतील रुपेश, एक दमदार क्रिकेटर आणि बलिराम शेठ घरे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्ही अजून एक जासईच्या मैदानावरती एक दर्जेदार स्पर्धा पिक ट्रॉफी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये 8, 9, 10 जानेवारीला तुम्ही स्पर्धा पाहू शकाल. त्याच्यानंतर मडवी 11 ची स्पर्धा 23 डिसेंबर पासून तुम्ही पाहू शकाल. जी मानाची स्पर्धा सातत्याने जासई गावामध्ये ओळखली जाते. अशा भरपूर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगले षटक जरी षटकार आले असले तरी या गोलंदाजानं चांगला कमबॅक केलाय आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. एक गडी बाद झाल्यानंतर 18 या धावसंख्येवरती. तर तिथे बघा वाहन आहेत, रिक्षा आणि त्याच्यानंतर जी लहान पोरं बसलेत बघा त्या शाल घेऊन. त्यांना विनंती असेल जरा आपण तिथे लक्ष द्या. पुढे थोडं बसा कारण वाहतूक चालू आहे त्याच्यामुळे दुखापत होऊ नये यासाठी आपण या थोडे पुढे. नंतर आमच्या स्टेजवर आलं तरी चालेल, काही वाद नाहीये. भरपूर मोठा स्टेज आहे आमच्याकडे. इथे हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येतील डीप मध्ये स्क्वेअर लेगचा मिड विकेट मध्ये. ओ खूप चांगला झेल. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे क्षेत्ररक्षकसाठी. भरपूर चांगला झेज केलाय आणि फलंदाज इथे होतील. भूषण जातील तंबूच्या आश्रयाला. नील नील आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर प्लीज आपण इकडे यायचं आहे जरा. तर इथे फलंदाज होतील बाद. भूषण बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज तुम्ही जयदीप उर्फ बंटी याला पाहू शकाल. हा एक चांगला फलंदाज आहे. तितका चांगला उपयुक्त गोलंदाज देखील त्याला संबोधलं जातं. जर नशीब काही चांगले देत असेल तर नक्की त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि इथे नशीब मात्र चांगली साथ देत असताना वसार क्रिकेट संघासाठी. नील आपण तिथेच बसायचं आहे सावलीमध्ये. नील आपल्याला आवाज जात असेल तिथेच बसायचं आहे सावलीमध्ये. समोर जे पिंपा आहे तिथेच बसायचं आहे सावलीमध्ये. तर नवीन फलंदाज आले स्ट्राईक एंडला रुपेश आणि त्यांच्या समवेत साथ देतील ते म्हणजेच तुम्ही पाहू शकाल जयदीप उर्फ बंटी. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये काही चेंडूला उचलते तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. आणि नवीन गोलंदाज गिरीश मात्रे तुम्ही यांना पाहू शकाल. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती चालू असताना या ठिकाणी
बॅट्समनना जेवढी मुभा दिली जाते तेवढंच दडपण गोलंदाजांवरती असतं. आणि इथे बघा पहिल्या पॉवरमध्ये मजबूत धावा 18 धावा इथे तुम्ही पाहिल्यात. आणि या षटकाची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट्स घेतलाय तो गोलंदाज गिरीश म्हात्रे यानं. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज येतील. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचे फलंदाज बंटी तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे आणि गुडघे टेकून मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये बरोबर चेंडू आला नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. चांगलं कमबॅक करत असताना तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये ते म्हणजेच गिरीश म्हात्रे, रवी वायले यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल बरोबर स्टंपच्या जवळ तुम्हाला यष्टीरक्षण करताना पाहिजे. इथे लोवर फुल टॉस बॉल होता. फ्लिक केले ऑन साइडला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. भरपूर चांगली फिल्डिंग आणि तितकाच चांगला इथे थ्रो तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं आकुर्ली विरुद्ध खुटारी 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज होती मात्र पराभूत तिथे झाला होता तो गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. वाईडच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 21 या धावसंख्येवरती. मजा येईल मॅच मध्ये. जेव्हा प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला कमीत कमी 60 धावा 5 षटकामध्ये उभाराव्या लागतील. ग्राउंड छोटं आहे परंतु 56 धावा देखील मागच्या मॅच मध्ये कमी पडल्या. फिरकी गोलंदाज तुम्ही पाहू शकाल राईट हँड बॅट्समन साठी सातत्याने अडचणी निर्माण करतात डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आणि जागेवरून मारण्याचा इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता इथे रुपेश याचा परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची होईल सांगता धावसंख्या मात्र स्थिर इथे तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले होते. इथे सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि इथे 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 2 गडी बाद असताना 21 या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या म्हणजे 3. पहिल्या षटकामध्ये आल्या 18 दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3. एकूण 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद असताना 21. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जासई. नक्कीच इथे 2 चेंडू सलग डॉट झालेत रुपेश. वाईट चेंडू आला होता त्याच्यानंतर वाटलं होतं की मोठे फटके येतील परंतु सलग 2 चेंडू बीट झालेत आणि एक चांगलं षटक म्हणता येईल ते म्हणजेच गावदेवी वसाहत संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि इथे चांगलं कमबॅक होत असताना तर सूरज दुधकर नवीन गोलंदाज येतील. मलंगड एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं हा देखील एक चांगला गुणवान गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. हा देखील डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे डावखुरी हाताचे गोलंदाज असतात तेव्हा प्लस पॉइंट असतो तुमच्याकडे परंतु इथे खऱ्या अर्थानं चुक्या झाल्या होत्या परंतु इथे बंटीच्या बॅट मधून सूरज दुधकरच्या पहिल्या चेंडूवर दमदार हिट षटकार. चेंडू द्यायचा मैदानामध्ये भरपूर चांगला फटका होता. बंटीच्या बॅट मधून हा षटकार तुम्ही पाहू शकाल. चर्चा होती डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जेव्हा तुमच्याकडे असतात तेव्हा मला तर वाटतं खूप चुकी केली. रनआउटच्या स्वरूपात 40 मात्र बाद झाले. हे डावखुऱ्या हाताचे फलंदाज सातत्याने चांगली बॅटिंग करत असतात परंतु इथे डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी तो फलंदाज अवेलेबल नाही बाद झालाय त्याच्यामुळे थोडासा प्लस पॉइंट आहे परंतु अशी जर बॅटिंग चालत राहिली तर धावांचा डोंगर इथे होईल. पुन्हा एकदा हवेत होता चेंडू. यष्टीरक्षक आले होते झेल खाली. झेल कंप्लीट नाही करू शकले परंतु एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 2 गडी बाद असताना 28 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल. बंटीच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज सूरज यानं. मोठ्या ध्येयाचा पाठलाग करत असाल तर लहान गोष्टींना तुम्ही विसरून जा आणि विसरून चालणार नाहीये कारण त्या देखील तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने उपयोगी येत असतात. म्हणजेच एकेरी धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. षटकार आल्यानंतर या छोट्या छोट्या धावा असतात त्या नक्कीच तुमच्या संघासाठी एक चांगलं योगदान देत असतात. गोलंदाज तयार होतील. फटका चांगला आहे. बॅकफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न स्वतः आले होते एक लेजंड खेळाडू रवी वायलेच्या माध्यमातून. हा भरपूर चांगला झेल. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर मी विनंती करेन सुशील शेठ
अर्थात उर्फ पीके. त्याचबरोबर गोवर्धन काका प्लीज आपण आम्हाला इथे प्रेक्षकांमध्ये दिसत आहात तरी प्लीज आपण आपली जागा तिथे नसून आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर सूरज साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनबद्ध व्हायचं आहे. तर नक्कीच इथे फलंदाज बाद झाले, तुम्ही पाहू शकाल. ते म्हणजेच रुपेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका खूप चांगला होता परंतु सापलं रजलं होतं त्याच्यासाठी आणि फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती 3 गडी गमावलेत आतापर्यंत जासई संघानं. वेगवान चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, यष्टीरक्षक देखील इथे बीट झालेत आणि तोपर्यंत बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच इथे कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 29 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज डावकरी हाताचा तुम्ही पाहू शकाल. रक्षित म्हात्रे आलेत नवीन फलंदाज. विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं असेल. त्याच्यानंतर सचिन उर्फ छोट्यासारखा फलंदाज आहे. त्याच्यानंतर प्रमोद मडवी सारखे आणखी चांगले फलंदाज आहेत आणि प्रमोद मडवी म्हटल्यानंतर मडवी चषकाचे एक दमदार आयोजक आणि त्यांचे बंधुराज विजयदादा मडवी जे ते मॅचला एन्जॉय करत असतील त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आणि जासई क्रिकेट म्हटल्यानंतर भरपूर आमचे समालोचक असतात, नंतर आप्पा असतील आमचे, त्यांचेही आम्ही मनापासून धन्यवाद. नयन हावल लोगो मास्टर रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोगो मास्टर ज्यांना संबोधलं जातं त्यांचंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. अशी भरपूर मित्रमंडळी जासईमध्ये गेल्यानंतर एक प्रेमाची भावना, मग ते सरपंच असो, बलराम शेठ घरात त्यांची ट्रॉफी असते, मडवी चषक असतो, त्याच्यानंतर एसआर घरात असतात, त्या सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तरी ते निर्धाव चेंडूची सांगता होईल. सूरज दुधकरच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे भरपूर चांगला कमबॅक झालाय परंतु फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मिळेल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 10.00च्या सरासरीनं 30 धावा, 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 3 विकेट गमावलेत ते जासई क्रिकेट संघानं. आपण जर कुठे असाल तर आमच्या स्टेजशी जरा संपर्क साधा. याच दरम्यान बंगरपाडा संघाचे पॅकर्स आदरणीय बोकडविरा गावचे पप्पूदादा रसाल आणि मंगेश नेरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 3 षटके इथे समाप्त झाले 10.00च्या सरासरीनं तुम्ही धावा इथे पाहू शकाल. त्या म्हणजेच तर इथे तुम्ही धावा पाहू शकाल त्या म्हणजेच 30-7 खेळाडू अजूनही शिल्लक असतील तंबूमध्ये. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर भरपूर खोलवर बॅटिंग आहे इथे जासई संघाची, परंतु त्यांना इथे धावा बनवाव्या लागतील. तर स्ट्राईक एंडला भूषण असतील, माफ करा, स्ट्राईक एंडला डावखुरी हाताचे फलंदाज तुम्ही पाहू शकाल रक्षितला आणि जयदीप उर्फ बंटी. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गिरीश म्हात्रे, पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिला बॉल इथे बघा, टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईल, परंतु चेंडू आला भरपूर आतमध्ये आणि इथे निर्धाव चेंडूची होईल सांगता. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी होत असताना इथे गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार. अगू टप्प्याचा बॉल इथे होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव कंप्लीट होईल.
फिल्डर येतील चेंडू खाली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. तर एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. डावकुरी हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जाईल आणि इथे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना तर नक्कीच ऑन साइडला तुम्ही 3 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन, आणि इथे लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉइंट हे ऑफ साइडचे 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. फर्स्ट स्लिप, शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर असे हे तुम्ही फिल्डर पाहू शकता इनफिल्ड मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये. आणि जेव्हा अटॅकिंग फिल्डिंग होत असते तेव्हा गोलंदाजांना बेनिफिट असतो आणि ही अटॅकिंग फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती षटकारानं. मात्र त्याच्यानंतर ही खराब बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फलंदाज होतील बाद. बॅटची कळा घेतली होती आणि बॅट्समन तुम्ही पाहू शकाल जयदीप बॅक टू द पॅव्हलियन. पद्धतीने गोलंदाजी होत आहे तसंच पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही इथे मैदानावरती पाहू शकाल. स्लीप मध्ये फिल्डर होते, भरपूर चांगला झेल कलेक्ट केला आणि डावखुरी आता ज्या फिरकी गोलंदाजाला मिळणारा हा दुसरा विकेट तुम्ही पाहू शकाल. कारण पहिल्या षटकामध्ये त्याला 1 विकेट मिळाला होता. त्याच्यानंतर चौथ्या षटकात अर्थातच सांघिक कोट्यातील चौथा आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आले होते गिरीश म्हात्रे. सातत्याने तुम्ही पाहू शकाल जेव्हा जेव्हा सूरज 2 षटक टाकत असतो कधी कधी परंतु आज मात्र गिरीशला प्राधान्य दिलं गेलं आणि गिरीश मात्र चांगली गोलंदाजी करत असताना विकेट क्रमांक गमावलाय तो म्हणजे 4था. आता नवीन बॅट्समन आले तर आदित्य घरत आणि त्यांना साथ देतील डावकरी हाताचे फलंदाज रक्षित. परंतु स्ट्राईक एंडला तुम्ही आदित्यला पाहू शकाल. इथे धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. 50-55 जरी धावा झाल्या तुमच्याकडे गोलंदाज आहेत बंटी. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल साईश मात्रे चांगला गोलंदाज आहे. त्यासाठी तुम्हाला धावा बनवणं खूप गरजेचं असेल. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता होईल. जी विकेट बॅटिंगसाठी अपेक्षित होती ती विकेट मात्र इथे गोलंदाजांना भरपूर साथ देत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड बघा किती तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. इथे हिट विकेट मला असं वाटतंय परंतु चेंडू जाईल लेग स्टंपच्या बाहेरून. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्तच बॅकफुटवर आले होते आणि पाय मात्र स्टंपवर आदळला. फलंदाज क्रमांक 7व्या क्रमांकावर आलेला फलंदाज तुम्ही नवीन पाहू शकाल मयूर. 5 फलंदाज एकूण 5 झालेत. सलामीला आलेला फलंदाज भूषणने दमदार सुरुवात दिली होती. पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याने 18 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल फक्त एकच षटकार जयदीपने लगावलाय आणि भरपूर निर्धाव चेंडू खेळलेत आतापर्यंत. ते म्हणजेच जासई संघाचे फलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज पुढे आले होते आणि एक धाव इथे कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीने पंचांचा इशारा नक्कीच देईल लेगबाईचा. 1 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 होईल संपन्न आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धाव संख्या पाहू शकाल फक्त आणि फक्त 33. म्हणजे एकूण विचार केला पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि या षटकामध्ये तुम्ही धावा पाहू शकाल त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. एकूण 4 षटकांचा खेळ झालाय संपन्न आणि धावा झाल्या त्या 33. 5 गडी बाद असताना इथे जासई संघ
धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. अजूनही पाहायला विचार केला तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 1-2 षटकार इथं येणं अपेक्षित असेल. ऑन साइडला फिल्डर आहेत लॉंग ऑनला. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. थोडेसे फंबल झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि इथे फलंदाज होतील बाद. 6वा हादरा तो म्हणजे जासई क्रिकेट संघाला. विराज मडवी गावठाण संघाचे एक चांगले समर्थक आणि चांगले तर नक्कीच तुम्ही इथे पाहू शकाल विराज मडवी गावठाण संघाचे इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत. इथे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती झाली आहे या 2 धाब्यांच्या मदतीनं 39 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही तुम्ही पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जर एखाद मोठा फटक्याची नक्कीच नितांत गरज असेल जासी क्रिकेट संघाला, परंतु गोलंदाजी चांगली होत असताना तुम्ही पाहू शकाल. इथे हवेत आहे फटका. गॅप नो मॅन्स लँड. चेंडू जाईल. पंचांचा इशारा इथे येईल आणि हा संघर्षमय आलेला तुम्ही संजीवनी प्रदान करणारा षटकार पाहू शकाल. बॅट्स बंद होते रक्षितच्या बॅटमधून. तर नक्कीच हा षटकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहाल ती म्हणजेच 45 धावेवरती आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग्स मधला. म्हणजेच भरपूर वेळानंतर आलेला हा षटकार तुम्ही पाहू शकाल ज्याची नितांत गरज होती ती विठ्ठल रखुमाई जासई क्रिकेट संघासाठी. परंतु कुठे का होईना हा आलेला षटकार मात्र धावा भरपूर देऊन जाईल ती जासई क्रिकेट संघासाठी. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजच्या मार्कवर विशाल दुधकर. स्लोवर चेंडू होता. आता मात्र हा देखील मोठा फटका. म्हणजे ज्या धावा भाव्या होत्या त्या जासई संघासाठी त्या धावा मात्र इथे गोलंदाजांना चांगल्या पाहायला मिळतील. एकूण या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 51 आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 52 धावेची गरज असेल ती गावदेवी 11 वसार क्रिकेट संघाला. मजा येईल मॅच मध्ये. म्हणजे साईश मात्रेचे 2 षटक कशा पद्धतीचे असतील याच्यावर प्रेक्षकांच्या नजरा असतील, परंतु या धावा कशा पद्धतीने ठोकल्या जातील याच्या दुसऱ्या सत्रामध्ये वर्णन करतील ते रुपेश यांच्याकडे जाऊया. तोपर्यंत ऐका तुम्ही एक डीजेची सुमधुर संगीत.
हे भव्य दिव्य आयोजन, पिंकफुल आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या नेवाली नगरीमध्ये. राजेश साहेब कथारा साहेबांचं हे अथक परिश्रम मात्र कामी आलं आणि आज मात्र या रायगड जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा आपल्या भेटीला आली. आजच्या दिवसापासून अर्थातच 5 दिवस चालणारी ही स्पर्धा मात्र आज याच क्रीडा नगरीमध्ये आपल्याला नामवंत खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील. आता जर या मॅचचं जर उदाहरण पाहिलं तर विठ्ठल रखमाई जासई हा संघ मात्र उरण तालुक्यातून मात्र प्रवास करत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते पनवेल तालुक्यामध्ये. तर वसार हा संघ अंबरनाथ तालुक्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही हे संघ मात्र दूरवरून मात्र इथे आलेले आहेत ते या टेनिस क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि आमच्या राजेश शेठ कातारा साहेबांच्या प्रेमापोटी आणि या गौरी चषक 2021च्या भव्य दिव्य आयोजनाच्या लोभापोटी आज आपल्या इथे खेळ दाखवण्यासाठी मात्र 2 टीम आलेल्या पाहायला मिळतात. विठ्ठल रखमाई जासई वर्सेस वसार. विठ्ठल रखमाई जासई आणि आई गावदेवी वसार ह्या 2 संघ मात्र इथे फाईट करताना पाहायला मिळतील. कारण चेंडू असणार आहे तिथे 30 आणि विजयासाठी 52 धावांची गरज असणार आहे. तर डिफेन्स करण्यासाठी वसार हा संघ मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला विठ्ठल रखमाई जासई हा संघ प्रथमतः इथे फलंदाजी करताना पाहायला मिळालं. थोडंसं मात्र पहिल्या षटकाला एक महत्त्वपूर्ण 18 धावा इथे मात्र आल्या होत्या. त्यानंतर दुसरा आणि तिसरा षटक थोडासा मात्र इथे घातक ठरला तो जासई हे या संघाला. त्यानंतर बॅकफुटला जाताना पाहायला मिळालं. एक अंतिम षटकामध्ये धावा आल्या आणि इथे थोडासा मात्र आव्हानात्मक स्कोर उभं केलेलं आहे ते विठ्ठल रखमाई जासई या संघानं. तेच मात्र इथे डिफेन्स करण्यासाठी उतरलंय ते आई गावदेवी वसारा संघ. ऑन द गेम, स्टार्ट गेम. पहिला प्रहार केला इथे मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तिथे लॉक ऑन रिझन मध्ये आहे आणि महत्वपूर्ण पहिला विकेट वसार संघाला धक्का बसतोय आणि माघारी परतावा लागेल इथे मात्र नितीन यांना. विठ्ठल रखमाई जासई हा संघ सुद्धा तेवढा महत्वपूर्ण आहे. प्रवीण सरांनी ज्या प्रकारे मात्र उल्लेख केला गेला होता की ह्या संघामध्ये सुद्धा तेवढीच बॉलिंग लाईन आपल्याला पाहायला मिळतं. डीपचे मात्र गोलंदाज सुद्धा पाहायला मिळतात आणि तेवढे ताकदीचे गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि इथे मात्र चुणूक दाखवून दिली आपल्या गोलंदाजाने. साहिश मात्रे ह्या गोलंदाजांना मात्र प्रथम गोलंदाजी करण्यासाठी इथे आमंत्रित केले गेलं विठ्ठल रखमाई जासई ह्या संघाकडनं आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र चुणूक दाखवून दिली आणि आपल्या गोलंदाजीची कलात्मकता मात्र दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळते. साईस मात्रे महत्वपूर्ण विकेट. जी विकेट मात्र जासई संघाला अडचण निर्माण होऊ शकतोय ती मात्र विकेट प्राप्त करून दिली पहिल्या चेंडूवरती जासई हा संघ. हो, हा मात्र काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. रवी वायले नवी फलंदाज मात्र मैदानामध्ये गेलेले आहेत. त्यांच्याकडे क्रिकेटचा भरमसाठ अभ्यास आणि यांच्या अनुभवावरती चालणारी ही आई गावदेवी वसार हा संघ आणि स्वतः मात्र फलंदाजीच्या रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला रवी. हो, काय वेग पाहायला मिळालं. वेगावरती मात्र तिथे नियंत्रण होतं आणि फलंदाजांना सांगितलं आपण तसेच उभे राहा, चेंडू बाकी माझा यष्टीरक्षक काम करेल आणि तेच मात्र यष्टीरक्षकांनी काम केलेलं आहे. भूषण मात्रे मोठं नाव क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि ऑलराऊंडर. जिथे कमी तिथे मी असे भूषण. हा मात्र ब्लॉकरवरचा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही धाव नाही. पूर्णपणे मात्र इथे जबरदस्त मात्र गोलंदाजीचा प्रत्यक्ष पाहायला मिळते जासई संघाचं. 4 बॅक टू बॅक डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. काय जबरदस्त. त्यामध्ये एक विकेट महत्वपूर्ण सुद्धा प्राप्त केली. ऑन फायर गोलंदाज मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. साईश मात्रे नावामध्ये साई आणि ईश म्हणजे ईश्वर.
साईश मात्र गोलंदाजी सुद्धा त्याच प्रकारे आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात. विठ्ठल रखमाई जासे या संघासाठी आता सुद्धा वेग होता, वेगाला नियंत्रण नव्हता, थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या हात मात्र समांतर होता, त्याचा अर्थ वाईट आणि एक अवांतर धाव मिळेल. या वाईटनं मात्र निश्चितच धावफलकावरती एक धाव लागेल आणि पहिल्या षटकामधील पहिली धाव इथे मात्र येताना पाहायला मिळतात आणि वसार या संघाला सुद्धा पहिली धाव येताना पाहायला मिळतोय. तर 30 चेंडू आणि 52 धावांचा प्रवास असा सुरू झालाय. इथे मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू आपल्याला निर्धाव फेकताना पाहायला मिळालं साईश मात्रे यांना आणि त्यानंतर मात्र एक वाईटच्या रूपाने एक धाव आले. समोर फलंदाज आहेत ते रवी. ओहो, इथे मात्र परत एकदा त्याच प्रकारे गोलंदाजी. तुम्हाला इथे चेंडू पर्यंत पोहोचावं लागेल, चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, फुटवर्क करावं लागेल, पददलित करावं लागेल, तर इथे मात्र मोठे फटके येतील आणि तो तुमच्याकडे क्षमता आहे ते तुम्ही करू शकताय. रवी यांच्याकडे जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेटर यांच्याकडे पाहिलं जातं वसार मधील आणि आपल्या विभागातील एक नामवंत फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच रवी मात्र आत्ता थोडेसे मात्र चाचपळत खेळताना पाहायला मिळतात, कारण तेवढीच धारदार गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. विठ्ठल रखमाई जासे या संघाकडनं ऑन फायर. विठ्ठल रखमाई जासे संघाचा हा स्टार गोलंदाज साईश मात्रे. जबरदस्त गोलंदाजी ही मात्र पाहायला मिळतोय, फुल्लातून गोलंदाजीचा प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. मी का उरणमधून प्रवास करून इथं पनवेलमध्ये आलो, मला का संघातील महत्वपूर्ण पहिला षटक हाताळण्यासाठी देण्यात येतं, त्याचं उत्तम उदाहरण प्रेश करताना पाहायला मिळालंय साईश मात्रे, मॅन फॉर्म जासई. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल रुपेश सर ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते, कारण अकुर्ली आणि खुटारी संघामध्ये देखील तो सामना झाला होता दोन्ही संघांमध्ये, तिथे देखील चांगली गोलंदाजीचा स्टँडर्ड पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी किंवा जेव्हा पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत होता तुम्ही पाहू शकाल वसार क्रिकेट संघ, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि इथे जेव्हा सुरुवात झाली सेकंड इनिंगची तेव्हा देखील इथे गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते, ती म्हणजेच जासी संघाच्या माध्यमातून. म्हणजेच गोलंदाजांना थोडीशी विकेट्स बेनिफिट करून देईल रुपेश सर. येस सर, म्हणजे हा क्रिकेट आहे. जर का आपण सविस्तर या क्रिकेटचं या मॅचचं जर सविस्तर रूपांतर मांडायला गेलो ना तर असं होतंय की पहिला षटक ज्यावेळी मात्र इथे वसार संघानं हाताळला गेला होता तिथे 18 धावा खर्च झाल्या होत्या आणि इथे मात्र जर पहिला षटक हाताळला गेला जासाई संघाकडनं तिथे मात्र इथे एकच धाव, तीही सुद्धा वाईटच्या रूपानं मात्र धाव फलकावरती येतोय. म्हणजे क्रिकेट बघा तुम्ही, हा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल हे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येणार नाही. इथे मात्र सर्व तुम्हाला इथे पूर्ण समर्पण देणं गरजेचं आहे मैदानावरती खेळाडूंना आणि ते मात्र इथे देताना पाहायला मिळालं. म्हणजे आपल्या वसार संघाचा पहिला मात्र इथे गोलंदाज ज्यावेळी महागडा साबित झाला त्यानंतर मात्र येणाऱ्या गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं आणि आपल्या संघाला थोडासा सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र इथे जासई संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला आणि इथे गोलंदाजी तेवढी धारदार आणि बहारदार आणि नेत्रदीपक आणि प्रेक्षकांना खिलून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला ह्या साईश मात्र ह्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. आणि जासई संघाचा विचार केला आणि जासई गावाचा विचार केला, जर उरण तालुक्यामध्ये सर्वात जास्त आणि आकर्षक जर स्पर्धा कुठे होत असतील तर त्या जासई गावामध्ये, जास्त क्रिकेट जर उरण तालुक्यामध्ये कुठे खेळला जात असेल तर जासई गावामध्ये. आणि अर्थातच तुम्ही उल्लेख केला दिबा पाटील साहेबांचं जन्मगाव जन्मभूमी, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही मात्र जासई नगरी आणि त्याचसाठी आपल्या भूमिपुत्रांचं अट्टहास आहे दिबा पाटील साहेबांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबईसाठी देण्यासाठी, आणि ते देणारच आणि ते करून घेणारच, निश्चित तसा प्रयत्न आपला असेलच. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम नेवाली नगरीमध्ये. हा लोअर फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलला नाही. त्याच प्रकारे मात्र एक धाव येईल. इथे लॉंग स्टॉप दीपचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय आणि नवीन गोलंदाज मात्र येत्या दुसऱ्या षटकासाठी त्यामध्ये केले गेले सोमनाथ मडवी यांच्याकडनं सुद्धा वारंवार आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. जासई संघाकडनं चांगलं क्रिकेट समर्पण ह्या सोमनाथ मडवी यांच्याकडनं सुद्धा पाहिलं गेले. त्यांना सुद्धा इथे दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले. इथे मात्र धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या होत्या 2 आतापर्यंत आणि समोर आहे ते रवी. हो, इथे मात्र आई गावदेवी वसार संघाकडनं मात्र येतोय रवी यांच्या बॅट्स मधून ताकद आणि नजाकत. त्याच प्रकारे आपण पाहिलं स्ट्रेट हिट केलं, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, एक कणकणीत येतोय षटकार.
या षटकाराची गरज होती आणि अशा फटक्यांची गरज होती वसार या संघाला आणि ते मात्र आलंय. काय घडेल ते मात्र सांगता येणार नाही. सोमनाथ मडवी गोलंदाज हा प्रहार केलाय. फुलटा चेंडू असं तुम्ही देऊ शकत नाहीत अशा फलंदाजांना. यांच्याकडे क्षमता आहे. चांगलं टायमिंग केलेलं प्रॉपर हिट केलं आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची जी इच्छा आहे ना ती अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे आणि तीच मात्र इथे पाहायला मिळाली. रवी यांची तुटून पडलेत आतापर्यंत. सोमनाथ मडवी या गोलंदाजांवरती दाखवलंय की आम्ही पण एवढ्या लांबून प्रवास केलाय या चमचमत्या ट्रॉफीसाठी. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र डीपचा क्षेत्र डीप बॅकवर्डला मात्र पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव येईल. या एके धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 15 ऑन स्कोर पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच इथे भेटीला येईल. आई गावदेवी वसार फलंदाजी करत असताना आणि इथे विठ्ठल रखमाई जासई संघ मात्र इथे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. सोमनाथ मडवी मॅच मात्र या 2 षटकारानंतर थोडीशी मात्र बदलली. प्रेशर क्रिएट झालंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. फुलटा चेंडू होता पण खरंच समर्पण पाहायला मिळालं परंतु इथे खराब क्षेत्राचा नमुना आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. राम कातारा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. गौरी स्पोर्ट्स नेवारी संघाचे माजी खेळाडू आहेत आणि कोच देखील आहेत सध्या. तर त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे. जगदीश दुटकर. हो आता मात्र वेग पाहायला मिळालं. थोडंसं मात्र गती परिवर्तन. गुड्डेंवरचा चेंडू होता. फ्लॅटेड चेंडू. खराब थ्रो. प्रयत्न केला गेला होता धाव घेण्याचा परंतु तेवढ्याच मात्र इथे कव्हर करण्यात आलं. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांच्या खेळीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय. 19 ऑन स्कोरबोर्ड. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. आणखी एक विठ्ठल रखमाई जासई आणि वसार आई गावदेवी वसार दोन्ही संघ मात्र दूरवरचा प्रवास करत मात्र इथे पनवेल नगरीमध्ये आलेले आहेत. आणि या टीम मीटिंग नको. जासई संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही सामने बॅलन्स असतील इथे याची नोंद घ्या. येस कारण सकाळी थोडंसं उशीर झाला आपल्या सामन्यांना आणि त्याचाच मात्र परिणाम आपल्याला आता पाहायला मिळतोय. आज उद्घाटन समारंभ असल्या कारण थोडंसं उशीर झाला सामना सुरू होताना परंतु उद्या बरोबर तुम्हाला 9 वाजता पहिला चेंडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. हे सर एक खासियत आहे. आपण गौरी चषक 2021 जर पाहिलं तर शिस्त आणि नियम या मात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि ते सकाळपासून पाहायला मिळालं. आपले मान्यवरांच्या शुभहस्ते मात्र या खऱ्या स्पर्धेला आजच्या दिवसाला मात्र या सोनेरी दिवसाला आपण जी वाट पाहत होतो तो दिवस मात्र उगवला आणि सुरुवात झाली गौरी चषक 2021च्या या भव्य दिव्य स्पर्धेसाठी. आणि मोठी स्पर्धा आपल्या या भेटीसाठी आली. खेळाडू सुद्धा ज्या प्रकारे मात्र वाट पाहत होते या स्पर्धेसाठी आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेची वाट पाहत होता. ती स्पर्धा मात्र राजेशेठ कातारा साहेबांच्या प्रथक परिश्रमाने राहिलेली रायगड जिल्ह्यातील उत्तम स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि उत्तम खेळाडू याच मात्र मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आज उदाहरण पाहतोय 2 संघ दूरवरचा प्रवास करत. इथे मात्र अगोदरच पूर्णपणे प्लॅन इथे रणनीती बनवली होती. रणनीती मात्र गोलंदाजांना ओळखता आली नाही आणि त्याचा रूपांतर बदलला होता. तर एकच धाव मात्र फक्त खर्च केली होती. त्यानंतर मात्र त्यांनाच आमंत्रित केले. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे चौकार आला. रिव्हर्स अटॅक करण्याचा होता परंतु इथे रिव्हर्स जरी सक्सेसफुल झाला नसला तरी सुद्धा इथे मिसफील्ड आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी येथील धावा 4. चौकार. आणि मात्र एसटी रक्षक थर्डमॅनच्या 2 क्षेत्ररक्षणात चुकून मात्र चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी.
महागडं षटक साईश मात्रचा पाहायला मिळतं. इथे मात्र परत एकदा नजाकत भरलेला शॉट सीमारेषेजवळ जातोय, परंतु तेवढ्याच मात्र फांडे क्रिसन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र खराब थ्रो आणि त्याचा परिणाम आणखी एक्स्ट्रा एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि इथे धावा येतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. तर नक्कीच फलंदाजासाठी इथे सुवर्ण संधी असेल. जर लगातार 3 षटकार लगावले तर राजेश कातारे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय, कारण त्यांच्यासारखी बॉडी आहे त्यांची. आणि नक्कीच त्यांनी देखील खेळ पाहिलात की एवढं फिटनेस असून देखील कसं स्ट्रेचेबल करावं बॉडीला, हे ते इथे सांगत असताना. येस, मग मी पाहिलं की ज्या प्रकारे आई गावदेवी वसार हा संघ या दूरवरून प्रवास करून आपल्या ह्या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचं नाव ऐकून आणि या स्पर्धेची उंच झालेली ऐकून मात्र या स्पर्धेमध्ये सामील झाली आणि मात्र आपल्या खेळाची चुणूक दाखवतोय की अंबरनाथमध्येच नव्हे तर पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्यातलं चांगलं खेळ करू शकतोय. आणि इथे स्वतःच्या फॉरल थ्रो मध्ये मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साईश यांचं आणि हा निर्धाव चेंडू येईल. इथे मात्र आता मॅच ऑन झाली, जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. कारण मैदानामध्ये अजूनपर्यंत मात्र इथे रवी आहेत आणि त्याचाच अडथळा दूर करण्यासाठी मात्र प्रयत्न केला जाईल इथे जासई संघाकडनं आणि तशी रणनीती मात्र आखली गेलेली आहे. क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहिलं आपण थोडंसं मात्र फाईन लेग रिझन मध्ये थोडा डीपला नेलंय आणि त्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि तशाच प्रकारे मात्र इथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे विकेट मिळाली असती, परंतु जसं झालं नाही. आणि जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही, एक धाव येईल. या एके धावेनं धावफलकावरती धावा लागतायत. 30 ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. एक चांगला क्रिकेट आपण पाहिलं, रवी यांच्या बॅट्समधून कनेक्टिव्हिटी पाहिली आणि त्याचा परिणाम वसार संघ सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी आपण साईश मात्र यांची पाहिली होती, पहिला षटक एकच धाव खर्च केला गेला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकासाठी इथे आले गेले आणि महत्वपूर्ण मात्र षटक हा होता. कारण या इथे अग्निपरीक्षेला जावं लागेल साईश मात्रे यांना, असे बरेचदा पाहायला गेले. आणि हा वाईट चेंडू येईल. प्रेशर थोडासा मात्र ऑब्जेक्शन घेतला, त्यानंतर मात्र प्रेशर पाहायला मिळालं साईश मात्रे यांच्यावरती आणि हा वाईट डिसिजन पाहायला मिळतोय. परंतु या साईश मात्रे यांना गोलंदाजी करताना आपण पनवेल तालुक्यामध्ये वारंवार पाहिलंय आणि आपल्या संघाला विजयी करताना सुद्धा पाहिलंय. परंतु आज मात्र इथे रवी यांची स्तुती करावी लागेल. इथे मैदानामध्ये अजूनपर्यंत उभे आहेत आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाताना पाहायला मिळतात. मग दोन्ही संघ तेवढेच मजबूत. हा आता चेंडू मात्र हा जबरदस्त पाहायला मिळाला, ब्लॉक होलचा चेंडू आणि यॉर्कर मात्र पाहायला मिळालं आणि एक दर्जेदार चेंडूचं मात्र इथे रूपांतर समाप्त होतोय आणि षटक क्रमांक समाप्त होतोय इथे 3रं. आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 31. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 21 धावांची, म्हणजे महत्वपूर्ण इथे मॅच दोघांकडे असेल. हे 6 चेंडू महत्वपूर्ण असतील. आता हा सेकंड लास्ट ओव्हर कोण मात्र इथे रिलीज करतोय ते पाहणं गरजेचं आहे, कारण येणारे चेंडू 12 असतील आणि विजयासाठी 21 धावांची गरज असेल. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. प्रेक्षकांना अशा मॅचेस आवडतात आणि तेच मात्र चित्र मैदानामध्ये इथे मात्र पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मात्र दूरवरचा प्रवास करत आपल्याला पाहायला मिळलं. इथे आलेत विठ्ठल रखमाई जासई आणि वसार हे दोन्ही संघ. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, चला ग्राउंड सोडा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे, अजूनपर्यंत आपल्याला 3 ते 4 सामने अजून उरकायचे आहेत, तरी विनंती असेल की आपण सहकार्य करा. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे, वेळेचं महत्व ज्याला समजलं तो आयुष्यामध्ये यशस्वी झाला, ज्याला वेळेचं महत्व समजलं नाही त्याला आयुष्यामध्ये बरंचसं झगडावं लागतं आणि ते चित्र आपण वारंवार पाहिलेलं आहे. फक्त वाचनात आणि ऐकण्यापुरतं तुम्ही वागू नका, स्वतः तसं वागण्याचं मात्र इथे तुमच्या वागण्यामध्ये बदल घडवा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, विनंती असेल. कर्णधार जासई, मॅच मध्ये थोडीशी मात्र पकड जर का पाहिली ना तर आपण पूर्णपणे आता आई गावदेवी वसार या संघाची असेल, कारण विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. पण तेवढेच ताकदीची गोलंदाजी आपण विठ्ठल रखमाई जासई या संघाला पाहिलेला आहे करताना. बऱ्याचशा वेळी आपण 20 धावा ते 15 धावा आपण वाचवताना ह्या जासई संघाला पाहिलेल्या आहेत आणि तसंच चित्र मात्र इथे निर्माण होईल का, परंतु तेवढंच अनुभवी आणि महत्वपूर्ण आत्तापर्यंत मात्र संयमी क्रिकेट जर का पाहिलं, माइंडेड गेम ज्याला म्हणताना, ते जर क्रिकेट कोणाचं पाहिलं असेल तर रवी. आतापर्यंत ते मैदानामध्ये आहेत आणि ते मैदाना जो आहे तोपर्यंत मात्र इथे आई गावदेवी वसार हा संघ विजयाचा मार्ग सुकर करेल यात मात्र कोणती शंका नसेल.
चला फास्ट करायचं, स्पीडअप करायचं आहे प्लीज. गोलंदाज आपल्याला कोणत्या भाषेत सांगावं मला कळत नाही. जसंही संघ कर्णधार विनंती असेल आपल्याला आणि पंचांना सुद्धा विनंती असेल, आपण वॉर्न करायचं आहे. 12 चेंडू आणि 21 धावांचा हा खेळ इथे मात्र पोहोचलेला आहे. 2 षटकं बाकी असतील, त्यासाठी इथे गोलंदाज मात्र आले होते ते प्रमोद मात्रे आणि निश्चितच प्रमोद मडवी आणि निश्चितच इथे पहिला मात्र डॉट चेंडू येतोय. एक एक डॉट चेंडू मात्र इथे जासई संघाला मात्र विजयाकडे घेऊन जाईल आणि इथे एक एक डॉट चेंडू मात्र प्रेशराईज करेल ते आई गावदेवी वसार या संघाला. हा सुद्धा मात्र डॉट बॉल, जबरदस्त मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय, प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. अफलातून मॅच मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेले आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 21 धावांची गरज असेल. रवी वाहिले हे फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईक इनला 2 डॉट बॉल. हा सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्लोवर डिलिव्हरी, आपल्या बोटांची जादू त्या चेंडूच्या फर वरती चालवताना पाहायला मिळतात. त्या चेंडूवरती मात्र अक्षरशः बोटांना मात्र इथे कुरवाळला जातोय आणि नंतर मात्र चेंडू रिलीज केला जातोय. त्याचा प्रत्यक्ष पाहायला मिळालं. ऐन वेळेमध्ये स्पेस कमी केलं गेलं, गती कमी केली गेली आणि त्याचा परिणाम डॉट बॉल. हा सुद्धा तसाच प्रकारचा हाताळण्यात आलं होतं. इथे मात्र इथे रवी यांची खेळी मात्र ओळखली गेलेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद मडवी यांच्याकडनं आणि अर्थातच इथे मात्र 3 बॅक टू बॅक डॉट बॉल फेकले जात आहेत. आणि ज्या ज्या वेळेला अशा चला matches टीम मीटिंग असतात, नको, जासी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्या वेळेला मात्र आपण पाहिलंय की या मॅचेस पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकणारे मॅचेस असतात आणि आता मात्र इथे पूर्णपणे नजरा लागलेल्या आहेत या मॅच मध्ये आणि या मैदानाच्या आतमध्ये की कोण जिंकेल, कोण कसं खेळ करेल, गोलंदाजी कशा प्रकारे होईल, फलंदाजी कशा प्रकारे होईल. इथे मात्र आशा असेल इथे वसार संघाला की एखादा मोठा फटका रवी यांच्या बॅट्समधून पाहायला मिळेल, तर इथे विठ्ठल रखमाई जासई संघाचे प्रेक्षक विचार करत असतील की ही विकेट मात्र आपल्याला घेणं महत्वपूर्ण आहे. तेवढे ताकदीची गोलंदाजी प्रमोद मडवी यांच्याकडनं होणं गरजेचं आहे. हे जर तरचा क्रिकेट आहे आणि या मैदानाच्या बाहेर बरेचसे समीकरणं बांधली जातात. ही समीकरणं मैदानाच्या आतमध्ये कशी उतरतात ते पाहणं गरजेचं. हो, इथे मात्र संधी प्राप्त करून दिली होती प्रमोद यांनी, परंतु इथे यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आणि इथे काय होतोय आणि इथे मात्र झालंय रनआउटच्या रूपानं मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज जगदीश यांना. ज्या ज्या वेळेला अशा मॅचेस होतात ना त्या वेळेला मात्र एक रंगतदार क्रिकेट पाहायला मिळतं. आताच मात्र इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी पेलवान चषक पाहिलं, तिथे मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज होती. रॉकस्टार प्रवीण गायकर साहेब सुद्धा तिथे होते समालोचनासाठी आणि त्या 3 धावा मात्र इथे वडवली या संघानं वाचवल्या होत्या. हा आहे क्रिकेट मित्रांनो. सहजरित्या पूर्णपणे गोरसाई बी या संघाच्या बाजूने सामना झुकला होता आणि तिथे मात्र वडवली या संघाच्या गोलंदाजाने मात्र पूर्णपणे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा संघ वडवली संघाला विजयी संपादन करून दिलं होतं. आणि तसंच काहीसं चित्र मात्र या इथे मैदानामध्ये मात्र पाहायला मिळतोय. विठ्ठल रखमाई जासई या संघाच्या गोलंदाजांकडनं आतापर्यंतच रिलीज केलेल्या चेंडूपर्यंत. परंतु इथे आपण पाहिलं जर का आई गावदेवी वसारा संघ रवी वहाले हे मैदानामध्ये अजूनपर्यंत आहेत. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये गेलेले आहेत ते सूरज दुटकर. फुलटा चेंडू होता, संधी प्राप्त झाली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांना फक्त पाहण्याचं काम करता येईल. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. एक दन 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 करत षटकार. टीम मीटिंग जास्त नको प्लीज, जायचं क्रिकेट संघ.
6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. अफलातून मॅच इथे मात्र ठकठकाटक मॅच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे लगेच. वारंवार मी जसे संघाला विनंती करतोय, कारण एक अफलातून मॅच मात्र इथे पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या प्रवाहामध्ये आपण इथे मात्र प्रवेश करत असताना मात्र अंधार लगेच पडतो. आता आपण पाहिला दिवस छोटा आहे आणि त्याचा परिणाम मात्र आयोजनावरती होत असतं. तर मी विनंती करेन जसे संघाला की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. एक महत्त्वपूर्ण मॅच इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणि या चमचमत्या ट्रॉफीला एक महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मग हा ग्रामीण क्रिकेट हा मात्र खेळला जाणारा क्रिकेट अर्थातच गावासाठी आणि या संघासाठी खेळणारा क्रिकेट. या गावासाठी समर्पित करणारे हे खेळाडू वेळात वेळ काढून आपल्या क्रिकेट आणि गावाच्या नावासाठी मात्र आपल्या गावाचं नाव मात्र आता समुद्र पार जावं यासाठी केलेला अट्टहास हा मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला जातोय. मग विठ्ठल रखमाई जासई या संघाचं सुद्धा नाव या टेनिस पटलावरती निश्चित घेतलं जातं. गोलंदाज प्लीज रेडी व्हायचंय गोलंदाजीसाठी. त्याचबरोबर आई गावदेवी वसार ह्या संघाचा सुद्धा अमरनाथ मात्र जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढंच नाव घेतलं जातं. तेवढाच ताकदीचा संघ पाहायला मिळते. ते दोन हे महत्वपूर्ण संघ. हो, परत एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झाला नाही. एक धाव मेल. इथे डीपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलणार. संयमाचं क्रिकेट रवी यांचं पाहायला मिळालं. एक चेंडू तरी ते रिलीज केला गेला आणि विजयासाठी गरज असेल ते 5 चेंडू आणि 13 धावांची. महत्वपूर्ण हे मात्र 5 चेंडू असतील तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून ठेवतील की बाहेर काढतील. हे 5 चेंडू दोन्ही संघांचे भवितव्य ठरवतील. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर पुढील मॅचेस खेळायच्या असतील, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल तर अर्थातच तुम्हाला हे 5 चेंडू तुमचे महत्वपूर्ण असतील. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर नवीन गोलंदाज मात्र इथे आलं आहे ते जयदीप म्हात्रे. थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण वारंवार ज्या प्रकारे असे मॅचेस होतात ना त्यावेळेला मात्र कर्णधारावरती वेगळं प्रेशर आणि खेळाडूंवरती आणि तेवढंच प्रेशर मात्र क्षेत्ररक्षणावरती पाहायला मिळतं आणि गोलंदाज मात्र वेगळ्या प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असतं. पण इथे जर का आपण जयदीपचा विचार केला तर यांना मात्र प्रेशरमध्ये गोलंदाजी करण्याचा एक्सपिरियन्स पूर्णपणे आहे आणि ते वारंवार जासई संघाकडनं पाहिले. परंतु तेवढेच महत्वपूर्ण फलंदाज आहेत ते समोर. सूरज एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही का तेवढ्या ताकदीचं मात्र इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण बदलले. प्रत्येक चेंडूवरती ना इथे समीकरण बदलत जाईल. इथे प्रत्येक चेंडूवरती कोण जिंकेल कोण हरेल ते मात्र क्लिअर होत जाईल. इथे मात्र क्लिअर लाईन होत चालली असते कारण इथे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. जर का आपण वसार संघाचा विचार केला तर एखाद दुसरा मोठा फटका पूर्णपणे मात्र मॅच मध्ये परतावेल ते वसार संघाला आणि जर का इथे एखाद दुसरा मोठा विकेट मात्र इथे जर का प्राप्त केला तर मॅच मध्ये परतावेल जासई संघाला. स्लोवर डिलिव्हरी इथे मला पाहिलं आपण की जबरदस्त मात्र इथे गती परिवर्तन केलं गेलं परंतु माइंडेड गेम स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा जर का तुम्हाला ही संधी मिळाली तर या संधीचं सोनं सुद्धा तेवढं चांगल्या प्रकारे करावे लागेल. तुम्ही जर का आपल्या गावासाठी आणि आपल्या संघामध्ये जर हिरो ठरायचं असतील तर येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे ते जर पूर्ण केली तर आजचे हिरो तुम्ही या मॅचचे हिरो असणार आणि तेवढे ह्या 12 धावा जर इथे मात्र डिफेन्स करण्यापासून पूर्णपणे थांबवलं तर आजचा मात्र हिरो असलेला जासई संघातील गोलंदाज अर्थातच जयदीप म्हात्रे. 2 मात्र गोलंदाज आणि फलंदाज मधला हा युद्ध पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता तशाच प्रकारे खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे आणि जबरदस्त मात्र इथे क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि पाहतो विकेट मिळेल का परंतु यस इथे रनआउटच्या रूपाने विकेट मिळेल. एक धाव तर निश्चित येईल. यस इथे मात्र चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या रूपानं आणि विमरच्या स्वरूपानं नो बॉल डिक्लेअर केलं जाईल का आणि इथे थर्ड अंपायर येत आहेत तोपर्यंत मात्र इथे स्क्रीनवरती पाहिलं जाईल कारण मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे पाहणं गरजेचं आहे आणि जर का हा नो बॉल येतोय तर मग इथे थोडंसं मात्र परिणाम भोगावा लागेल ते
विठ्ठल रखमाई जासई संघाला. आणि इथे जर का नो बॉल नसेल तर महत्वपूर्ण विकेट मात्र जाईल. इथे या चेंडूवरती सगळं निर्भय असेल. या तर- चेंडू मात्र दीपक बोराडे तिसरे पंच इथे असतील घाटकोपरचे. तुमच्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवला जाईल. स्क्रीनवरती पाहिलं जातोय दोन्ही मात्र फलंदाज पाहतोय प्रतीक शेत आणि जासई संघ सुद्धा स्क्रीन करते पाहताना पाहायला मिळतोय कारण हा महत्वपूर्ण चेंडू असेल. यस इथे मात्र विकेट जातोय आणि महत्वपूर्ण विकेटच नाही तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड जमवली गेली जासई संघाकडनं कारण हा चेंडू थोडासा मात्र फ्लॅटेड होत होता. जरी का हाईट असली तरी स्क्रीनवरती पाहिलं गेलंय थोडंसं मात्र खाली लँड होताना पाहिलं गेलंय आणि इथे मात्र नो बॉल नसेल. आणि हे आणि तो मार्ग तयार करताना पाहायला मिळतोय गोलंदाज जासई संघाचा जयदीप मात्रे मॅन फ्रॉम जासई ऑन फायर. जबरदस्त मॅच दोन बिग शॉटची ही मॅच असेल. जर का दोन मोठे फटके येत आहेत अर्थातच आम्ही अमरनाथ वरून प्रवास करून आलेलो आहोत वसार आणि इथे या अजून स्पर्धेमध्ये टिकून राहू परंतु तेवढीच ताकदीची गोलंदाजी विठ्ठल रखमाई जासई या संघाकडनं. जयदीप हो हा ब्लॉकवरचा चेंडू होता. आता मात्र पूर्णपणे मॅच मध्ये विठ्ठल रखमाई जासई हा संघ पकड जमवताना पाहायला मिळतोय आणि आई गावदेवी वसार हा संघ बिग फाईट देताना पाहायला मिळालं परंतु थोडस मात्र आता बॅक फुटला कारण एक चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 11 धावांची. चला भंगारपाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन या लगेच आपण टी शर्ट घेण्यासाठी इथे टॉस केला जाईल तुमचा. तर विनंती असेल भंगारपाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. एक चेंडू आणि 11 धावांची गरज होती तिथे क्षेत्ररक्षक आहे हा झेल सुद्धा घेतला जाईल का. यस आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट जातोय आणि इथे विजय होतोय ते विठ्ठल